हॅलो फ्रेंड्स, आज मी घेऊन आले आहे मसाला पनीरची रेसिपी। तर या रेसिपीसाठी खूप काही लागणार नाही आणि झटपटही होते। चला तर मग यासाठी मी 250 ग्रॅम इतके पनीर घेतलेले आहे। आता इकडे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे। याच कढईमध्ये मी आता बारीक कांदा कट करून भाजून घेणार आहे छानपैकी। आता कांदा टाकलेला आहे मी याच्यात। आता यातच मी थोडंसं तेल सुद्धा टाकणार आहे, त्यामुळे कांदा लवकर भाजला जातो। आता इथं आपला कांदा भाजलेला आहे, यातच मी टोमॅटो सुद्धा भाजून घेणार आहे आणि चांगला लालसर भाजून घ्यायचा आहे। आता यात मी 5 ते 6 काजू टाकून घेणार आहे आणि चांगले भाजून घ्यायचं आहे। आता हे सगळं जिन्नस आपलं भाजलेलं आहे, हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे आणि बारीक करून घेणार आहे। यातच मी 5-6 लसणाच्या पाकळ्या सुद्धा घेतलेल्या आहे, अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। इकडे मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे भरपूर असं, त्यातच मी ही पेस्ट परतून घेणार आहे। असं तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं आहे आणि चांगलं शिजवून घ्यायचं आहे। आता इथं मी मसाला घेतलेला आहे, पनीर मसाला, तर तो मी यामध्ये वापरणार आहे। तर तुमच्याकडे जो असेल तो वापरा तुम्ही। तर याच्यामध्ये असे पाकिट आहे बघा। तर आपला मसाला भाजून झालेला आहे चांगला। आता याच्यामध्ये मी हा मसाला टाकून घेणार आहे। याच्यामध्ये मी मिरची पावडर, हळद वगैरे काही नाही वापरलेली, कारण ऑलरेडी या मसाल्यामध्ये सगळं आहे, त्याच्यामुळे मी काही वापरलेलं नाही। तर हा मसाला आपला परतून चांगला लालसर झालेला आहे। याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेणार आहे। आता मी पाणी घालून हे चांगलं मिक्स करून शिजवून घेतलेलं आहे। याच्यात मी अजून थोडं ग्लासभर पाणी घालून घेणार आहे आणि चवीपुरतं मीठ घालून घेणार आहे आणि शिजवून घ्यायचं आहे। आता ही ग्रेव्ही आपली शिजते तोपर्यंत मी इकडे पनीर फ्राय करून घेणार आहे। त्यासाठी मी इकडं तव्यामध्ये तेल घेतलेलं आहे। आता हे पनीरचे तुकडे तव्यामध्ये टाकून फ्राय करून घेणार आहे। तर मी बघा असे बारीक बारीक तुकडे करून घेतले आहेत। त्याला हलकासा लाल रंग आला पाहिजे असा फ्राय करून घ्यायचा आहे। आता हे पनीर फ्राय झालेले आहेत, तर मी या ग्रेव्हीमध्ये पनीरचे तुकडे टाकून घेणार आहे आणि 5 ते 10 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे, कारण आपण ग्रेव्ही तर पहिलीच शिजवली होती आणि पनीरसुद्धा फ्राय केले होते, त्यामुळे जास्त शिजवण्याची गरज नाही। आता याला 5 ते 10 मिनिटं शिजवून घ्यायचं। आता यावरून मी हिरवी कोथिंबीर कट करून टाकून घेणार आहे। तसं तर पनीरमध्ये छान लागत नाही कोथिंबीर, पण मी सजावटीसाठी टाकलेली आहे। तर ही रेसिपी आपली झालेली आहे रेडी। तर कशी वाटली ही रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय।